नमस्कार. MA, MSc, B.Ed कोणतंही तुमचं डिग्री झालं असेल आणि तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं रिझल्ट CGP पॅटर्नमध्ये असेल तर आपल्याला टोटल मार्क्स किती मिळाले आणि पर्सेंटेज किती मिळाले, कसे कॅल्क्युलेशन करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. BA BSc सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले आणि फक्त हे MA MSc आणि B.Ed आणि LLB असेल, कोणतंही पॅटर्न असेल तुमचं CGP पॅटर्न असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन इझी आपण करू शकतो. आता कसे कॅल्क्युलेशन करायचं आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर सर्वात आधी आपलं रिझल्ट काढायचं आहे. रिझल्ट काढल्यानंतर आपल्याला बघा या साईटला तुम्हाला रिझल्ट दिसत असेल, मी स्क्रीनवरती लावलेला आहे. आता बॅक साईडला बघायचं आहे. रिझल्टच्या बॅक साईडला आपल्याला टेबल दिसेल आणि फॉर्म्युलासुद्धा त्या ठिकाणी आहेत. आपल्याला ग्रेड काढायचं असेल तर ग्रेडसुद्धा काढू शकतो आपण, किंवा आपल्याला टोटल मार्क्स किती मिळाले, पर्सेंटेज किती मिळाले तेही आपल्याला काढता येतं हा टेबल यूज करून. आता टेबलमध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर बघा जिथे खाली फॉर्म्युला दिले इथे मार्किंग करून दाखवतोय बघा, हे फॉर्म्युला दिले, हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं. आता तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करता येत नसेल तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसे कॅल्क्युलेशन करायचं ते मी दाखवतो. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण कसे टोटल मार्क्स काढायचं, कसे पर्सेंटेज काढायचं ते बघू. बघा हा बॅक साईडचं तुम्हाला रिझल्ट दिसत असेल. कन्व्हर्जेशन टेबल, सब्जेक्ट वाईज मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ 100 इन ग्रेड इन 7 पॉईंट स्केल. बघा या ठिकाणी आपल्याला कोणता टेबल यूज करायचं आहे. आता MA MSc MPhil PhD याच्यासाठी B.Ed हे आपल्याला कोणता टेबल यूज करायचं आहे, तर बघा B.Edसाठी तुम्ही हा टेबल यूज करू शकता आणि MSc MA MCom MPhil PhDसाठी तुम्ही हा टेबल यूज करू शकता. आता हे या रिझल्टवरती आपल्याला आपण बॅकसाईड रिझल्टच्या बॅकसाईड बघतोय. आता आपल्याला टेबल फॉर CGPA ग्रेड पॉईंट ॲव्हरेज अँड फायनल ग्रेड, आपल्याला आपला रिझल्टवरती ग्रेड असेल. आता CGPA असेल तर ग्रेड पण असेल त्या ठिकाणी. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचं आहे, तर फॉर्म्युलासुद्धा या ठिकाणी दिले बघा. जसं आपण BA BSc BComचं पाहिलं होतं तसंच आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचं आहे. आता फॉर्म्युला हे बघा, CGPA असेल तुमचं, नंतर 9.5 7.5 8.5 6.5 या पद्धतीने तुमच्या रिझल्टवरती असेल. प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगवेगळं असतं. आता आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीचं कोणतं आहे, 10 आहे का, 9.5 आहे का, 7.5 आहे का, हे आपल्याला चेक करायचं. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता हे तुम्हाला कुठे लागणार आहे, TET फॉर्म तुम्हाला शिक्षक पात्रता ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क्स त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल. आता हे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. व्हिडिओला स्किप करू नका. बघा सर्व कॅल्क्युलेशन करून ठेवलं मी. आता हे कॅल्क्युलेशन कसं केलं हे 2 मिनिटात तुम्हाला मी समजून देतो. MA MCom MSc. आता 7 पॉईंट CGPA आहे या ठिकाणी. बघा 7 पॉईंट CGPA, MA MCom MSc आणि 7 पॉईंट CGPA. CGPA आपल्याला आपल्या रिझल्टवरती बघायचं CGPA काय आहेत. नंतर आपल्याला इथे बघा क्रेडिट घ्यायचे इंटू ग्रेड पॉईंट. क्रेडिट आणि ग्रेड पॉईंट आपल्याला एकत्र घ्यायचं आहे. क्रेडिट आपल्या रिझल्टवरती असेल, खाली बघायचं क्रेडिट किती आहे आणि ग्रेड पॉईंट किती आहे. आता ग्रेड पॉईंट काय असेल, ज्या ठिकाणी आपण ग्रेड दिले 70 to 80 मध्ये कोणता ग्रेड दिले तो ग्रेड पॉईंट घ्यायचा आणि त्या ठिकाणी नंबरिंग दिलं असेल. आता 70 असेल तर 70 घ्यायचं या ठिकाणी क्रेडिट आणि ग्रेड पॉईंट घ्यायचं आहे. आपल्याला कसं घ्यायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा. आता हे 300 का घेतले मी, कारण हे क्रेडिट आहे. आपल्या रिझल्टमध्ये क्रेडिट एकूण किती आहे 300. नंतर 64 का घेतलं, कारण या रेंजमध्ये मला बी ग्रेड आहे. तर बी ग्रेडमध्ये कोणत्या रेंजमध्ये ते 64 तर 65 64 तर 75 पर्यंत आहे.
तर मी 64 घेतलं आहे. या रेंजमध्ये 300 बघा 300 घेतलंय, 300 क्रेडिट घेतलंय आणि 64 हे ग्रेड पॉइंट घेतलं आहे. ग्रेड पॉइंट आणि क्रेडिट. या पद्धतीने काय करायचं भागिले करायचं 300 भागिले 64. 300 भागिले 64 केल्यानंतर आपल्याला याचं आन्सर काय मिळालं बघा 4.6875 हे आन्सर आलं. आता आन्सर आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्या रिझल्टवरती आपलं CGPA काय आहे ते बघायचं आहे. CGPA कुठे दिसणार आपल्या रिझल्टच्या खाली बघा. आता हे पर्सेंटेज असतात. आपल्याला CGPAमधून पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचं तर हे CGPA आपलं आपल्या रिझल्टमध्ये आहे तर CGPA लिहायचं आहे. CGPA लिहिल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज बघा. आता इथे 65 घेतले मी 65 का घेतले जसं तुम्हाला मी ग्रेड पॉईंट म्हटलं त्या ग्रेड पॉईंटवरून मी या ठिकाणी लिहिलं आहे. आता हे 65 प्लस 65 प्लस 4 65 प्लस 4.69 हे CGPA लिहिलं आहे. CGPA जसं आहे तसं लिहिलं आहे. नंतर आपल्याला हे 4.5 या ठिकाणी घ्यायचं आहे 4.5 तर बघा हे आपण जसं आहे तसं या ठिकाणी घेतलं आहे 4.5 नंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये आपल्याला 0.1 घ्यायचं आहे या ठिकाणी. हा फॉर्म्युला आहे 0.1 घ्यायचं आहे. 0.1 घेतल्यानंतर आपल्याला जसं आहे तसं हे 65 या ठिकाणी लिहायचं प्लस करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला बघा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 0.19 म्हणजे 0.19 आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. आता 65 जसं आहे तसं आपण या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे. नंतर 0.1 बघा 0.1 जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे. जसं आहे तसं हा फॉर्म्युला इथे उतरायचा आहे आपल्याला. हे 65 इथे घ्यायचं आहे आणि इथं आन्सर आलं यांचं. आपल्याला हे 65 या ठिकाणी जसं आहे तसं लिहायचं आणि याचं आन्सरसुद्धा आपल्याला 1.9 येणार आहे. 1.9 जसं आहे तसं घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पर्सेंटेज किती येणार आपले 66.9% आपल्याला 66% या ठिकाणी आले. आपले किती टक्के आले 66% असं आपल्याला पर्सेंटेज काढता येतं. आता आपल्याला टोटल मार्क्स काढायचं आहे. टोटल मार्क्स किती आहे टोटल मार्क्स आपले 1600 आहे. तर 1600 मार्क्स आपल्याला येते का ते बघायचं आपल्याला. तर हे आपल्याला जसं आहे तसं पर्सेंटेज या ठिकाणी लिहायचं. पर्सेंटेज लिहिल्यानंतर आपल्याला भागिले 100 करायचं आहे, गुणिले 1600 करायचं आहे. हे आपल्याला केल्यानंतर 1600 केल्यानंतर आपल्याला टोटल मार्क्स आपल्याला किती मार्क्स मिळाले रिझल्टमध्ये ते आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन मार्क्स मिळणार आहेत. 1770 तुम्हाला टोटल मार्क्स आले आणि हे टोटल मार्क्स तुम्हाला माहीत असेल 1600 असेल का एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये 1650 असेल, 1500 असेल, 1400 असेल. हे तुम्ही काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने नंतर आपल्याला पर्सेंटेज लिहायचं आहे, भागिले 100 करायचं आहे, गुणिले 1600 करायचं आहे आणि टोटल तुम्हाला 1070 असे तुम्हाला टोटल मार्क्स काढता येणार आहे. आता शिक्षक पात्रता TET परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला हे टोटल तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल. या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे. आणखी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून ठेवले आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हा व्हिडिओ समजला नसेल तर दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं. आणखी तुम्हाला एक दुसऱ्या मेथडने तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दाखवले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही जर तुम्हाला शंका असेल किंवा कुठे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा आणि तुमचे मित्र असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.